नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. हिंजवडी आयटी पार्क मध्ये मोठा डेटा चोरीचा घोटाळा उघड झालाय. 82 कोटी रुपयांच्या गुप्त डेटाची चोरी करून माजी कर्मचाऱ्यांनीच कंपनीला आर्थिक गंडा घातल्याचं उघड झालंय. सायबर पोलिसांनी या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली असून याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पाहूयात हे प्रकरण नेमकं काय. हिंजवडी आयटी पार्क मधील नामांकित फ्युचरियम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून तब्बल 82 कोटी रुपयांच्या गोपनीय डेटाची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी डेटा चोरी करून स्वतःची नवीन कंपनी एपेक्स आयकॉनिक्स सोल्युशन्स स्थापन केली आणि जवळपास 100हून अधिक वेबसाईट विकल्या. एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2025 दरम्यान ही संगणमतानं डेटा चोरी केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. फिर्यादी म्हणून कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी दत्तात्रय प्रभाकर काळे यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी कारवाई करत विश्वजित मिश्रा, नयूम शेख आणि सागर विष्णू या 3 माजी कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्यात. याशिवाय 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेबाबत पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात. हिंजवडी येथील एक आयटी कंपनी फ्युचरिझम टेक्नॉलॉजी, सदर कंपनीमध्ये इंटरनेट मार्केटिंग, ब्रँड अँड कन्सल्टिंग या पदावर नेमणुकीस असलेले जे त्यांचे एम्प्लॉई होते, त्यांनी सदर कंपनीचा जो सोर्स कोड असतो, सोर्स कोड आणि इतर डाटा याची त्यांनी थेफ्ट केला आणि तो दुसऱ्या कंपनीला, म्हणजे क्लायंट कंपनी त्याची जी होती ASCP सेमीकंडक्टर कंपनी आणि इतर कंपनी, या कंपनीला तो प्रोव्हाइड केला. याच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 33/25 कलम 436672 IT ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर जे कंपनीतले एम्प्लॉई होते, त्याच्यामध्ये विश्वजित मिश्रा आहेत, सागर विष्णू आहेत आणि इतर त्यांचे सहकारी जे आहेत 3 जण, यांनी कंपनीचा जो कॉर्पोरेट प्रोटेक्टेड सोर्स कोड आणि इतर डाटा जो होता तो क्लायंट कंपनीला ईमेलद्वारे तो त्यांना पाठवला आणि सोबतच स्वतःची एक एपेक्स आयोनिक्स नावाची एक कंपनी सुरू केली आणि सदर जे कंपनी, ज्या क्लायंट कंपनी होत्या आपल्या फिर्यादी कंपनीकडे, त्यांचं काम स्वतःकडे घेतलं. यामुळे 82 कोटीचा साधारण त्या कंपनीला लॉस झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 लॅपटॉप, 3 मोबाईल आपण जप्त केलेले आहे आणि यातील आरोपी सागर विष्णू आणि विश्वजित मिश्रा सोबतच आरोपी नामे नयूम शेख या तिघांना अटक केलेली आहे. इतर 3 आरोपी अजून फरार आहेत. सर, आयटी कंपनीज ज्या असतात मोठ्या प्रमाणात सिक्युअर असतात, असं असताना देखील यांच्या एम्प्लॉयने कसं त्यांचा डाटा चोरी केलाय आणि सोर्स कोड कसं चोरी केलाय? सदर याच्यामध्ये जे 3 एम्प्लॉई आणि आरोपी होते आपले, हे 3 एक मोठ्या पोस्टवर सदर कंपनीमध्ये होते आणि बऱ्यापैकी जो प्रोटेक्टेड डाटा होता त्यांचं हँडलिंग यांच्याकडे होतं. त्यांनी वेगवेगळ्या कन्सल्टिंग कंपनीला मेल करून हा डाटा त्यांना देण्यासाठी सांगितलं आणि मेलद्वारे सदर सोर्स कोड जो कॉर्पोरेट प्रोटेक्टेड होता तो दिला गेला. 82 कोटी रुपयांच्या डेटा चोरी प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी सचिन सोनवणे यांनी. हिंजवडी येथील नामांकित आयटी कंपनीला 82 कोटीचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून हा डाटा कोठे आणि कोणत्या देशामध्ये विकला गेला याची माहिती पोलीस काढत आहे. या प्रकरणामुळे आयटी क्षेत्रामध्ये डाटा सुरक्षित नाही हे स्पष्ट झालेलं आहे. सचिन सोनवणे, टॉप न्यूज मराठी, पिंपरी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.